नमस्कार, मी सौरभ नाईक. आपण पाहताय NDTV मराठी. NDTV मराठीच्या देवाश्री गणेशा या विशेष बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राच्या महाउत्सवाचा म्हणजेच गणेशोत्सवाचा आज 9वा दिवस आहे. अगदी मंगलमय वातावरणात घराघरात बाप्पाची सेवा केली जाते. वेगवेगळ्या रूपात बाप्पा भक्तांच्या घरी विराजमान झालाय. तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी देखील मोठ्या थाटामाटात गणरायाचं स्वागत केलं. राज्यातल्या अशाच काही खास गणेश मंडळांना आपण भेटी देणार आहोत. आणि सुरुवातीला जाऊया थेट नागपुरात. नागपुरात तुरटीचा वापर करत बाप्पाची मूर्ती बनवण्यात आली आहे. नागपुरातील फुटाळा तलावाजवळ पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आणि पाहण्यासाठी नागपूरकर मोठी गर्दी करतात. बघूया. गणेशोत्सव म्हटलं की दरवर्षी पर्यावरण आणि प्रदूषण हे विषय समोर येतात. त्याच विषयावर चर्चा सुरू असते. आपण इथे पाहतोय गणेश मूर्ती दिसते आहे. ही मूर्ती अत्यंत वेगळी आहे, कारण याला फारसा रंग नाही. ही फिटकरी किंवा तुरटी त्यांनी बनवलेली मूर्ती आहे. या गणेश मंडळाचे जे संयोजक आहेत त्यांच्याशी बोलूया. आपल्यासोबत अनिल अवस्थीजी आहेत. अनिलजी, काय कल्पना होती या गणेश मंडळाच्या मागे? कधीपासून सुरुवात केली, थोडक्यात सांगा. सन 2000 पासून आम्ही सुरू केलं. आमचा तलाव मूर्तीपासूनच प्रदूषित होत होता आणि त्याच मूर्तीतून आम्हाला प्रदूषण मुक्त व्हायचं होतं. आणि आम्ही लोकमान्य टिळकांना आराध्य स्वीकारून हा चबुतरा जो आहे तो 11 टन त्रुटीचा आहे आणि त्याच्यावर 151 किलोचे त्रुटी गणेश बसले आहे. हे आमचा तलाव प्रदूषण मुक्त करतील आणि भारतचे सर्व लोक या त्रुटी मूर्तीची स्थापना करून भारत सरकारचे, महाराष्ट्र सरकारचे करोडो रुपये वाचवतील. कारण फिटकरी मूर्ती जर बसली तर आम्हाला तो टाका बनवण्याची, तलावाला कंपाऊंड लावण्याची कोणतीही आवश्यकता नाही. आणि भारत सरकारचे, महाराष्ट्र सरकारचे आम्ही करोडो रुपये वाचवू शकतो आणि आपल्या जवळचे तलाव, कुवे, विहीर सर्व शुद्ध करू शकते. हेच मी जनतांना निवेदन करत आहे. आपण आपल्यासोबत संजय आहेत. संजयजी, मला सांगा, काय हा जो संदेश आहे लोक घेऊन जात आहेत का? कारण आम्ही बघितलं खूप शाळकरी मुलं इथे येतात, तरुण येतात. सांगा काय. आज भाविकांमध्ये अतिशय उत्साह आहे, आनंदाचं वातावरण आहे. साधारण आम्ही पाहतो की हजाराच्या घरात भाविक रोज येतात. जसं आपण सांगितलं, शाळकरी मुलं येतात. आणि ही पारंपरिक कल्पनेपेक्षा एक आगळीवेगळी कल्पना आहे. म्हणजे जेव्हा हा तुरटीचा गणपती ते पाहतात त्यावेळी ते अतिशय उत्साहित होऊन राहिले. आणि त्याहीपेक्षा पवित्र त्यामागची संकल्पना की जाताना गणेशजी हे संपूर्ण परिसर, संपूर्ण वातावरण हे शुद्ध करून चालले. या संकल्पनेमुळे लोकांमध्ये विशेष आनंदाचं वातावरण आहे. आपल्यासोबत विदर्भवादी कार्यकर्ते सुनील चोखारे सुद्धा आहेत. सुनीलजी, ही कल्पना कशी सुचली आणि याला आता पुढे घेण्याचा जे प्रयत्न आहे, कसं बघता आपण? मी सर्वप्रथम NDTV मराठी चॅनलचं इथे स्वागत करतो की आपण इथे आमच्या पेंडालला व्हिजिट केली. आणि आपण सांगितल्याप्रमाणे विदर्भाचे जामवंतराव धोटे, ज्यांना विदर्भवीर टायटल मिळालं होतं, ते संघर्षाचे त्यांचा साथी होतो मी. ते गेल्यानंतर आमच्यात ज्वाला धोटे आलेले आहेत आणि हा गणपती हा संघर्षाचं रूप घेतलेलं आहे त्यांनी. तर आम्ही प्रदूषणाचं विघ्न जे आलेलं आहे ते या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न करतो. आणि आमचं हे आंदोलनाचं पहिलं कार्यक्रम आहे. कारण आम्ही पूर्ण नागपूरच्या तलावांची लढाई हातात घेतलेली आहे. सगळे तलाव स्वच्छ व्हावे, नाग नदी स्वच्छ व्हावी, यात आम्ही नागपूरचे खासदार त्यांची पण भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या सपोर्टने आपण हे तर या सगळ्या पर्यावरणप्रेमी मंडळींचं म्हणणं आहे की हा फक्त गणेशोत्सव नाही आहे किंवा गणेश मंडळ नाही आहे, तर हे एक आंदोलन आहे. आणि विघ्नहर्ता गणेश आहे तो यावेळेस खरोखर पर्यावरणाला जे प्रदूषणाचं विघ्न लागतं आहे तो दूर करण्यासाठी, ते हरण करण्यासाठी पुढे आलेला आहे.
व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.